हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्शपरिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 3, सद्गुरू माझा माय बाप, याचा भाग 4. सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांना लिहिलेलं पत्र. जय माताजी. पावस, दिनांक 14 मे 1973. चिरंजीव प्रिय श्री बाळासाहेब वाकडे यासी. हरिस्मरणपूर्वक अनेक आशीर्वाद विशेष. ईशकृपेने इकडील सर्व क्षेम. प्रकृती साधारण बरी आहे. तुमचे दिनांक 4 मे 1973चे पत्र पोहोचले. वृत्ती जसजशी अंतर्मुख होत जाईल तसतशी संपूर्ण शरणागतीकडे साधकाची वाटचाल द्रुतगतीने होत राहील. संपूर्ण शरणागती दृष्टीपुढे ठेवून अंतर्मुख वृत्तीने श्री ज्ञानदेवीतील एखाद्या ओवीचे चिंतन चालू ठेवले असता जो भाव अंतःकरणात ओसंडून येईल तो प्रवचनद्वारा शब्दांकित होणं हे स्वाभाविकच आहे. अशा वेळी जेव्हा श्रोतृवृंद वा साधक वर्ग एखादे पुष्प, गुच्छ किंवा हार भक्तिभावाने आणि कृतज्ञतेने अर्पण करतो तेव्हा त्याचा प्रेमाने हरिस्मरणपूर्वक स्वीकार करून आपण स्वतःच उठून जवळील आपल्या इष्टदेवतेला म्हणजे श्री ज्ञानेश्वरांचे मूर्तीला, तसबिरीला किंवा पादुकांना तो वाहावा. म्हणजे स्वभावतःच सर्व हार तेथेच वाहिले जातील. गंधफूल तेथेच वाहणे, धूप दीप पंचारती तेथेच ओवाळणे हे बरे. त्यामुळे साधक वर्गाच्या भक्तिभावाला योग्य वळण लागून ते तुमच्या व त्याच्या आध्यात्मिक प्रगतीला पोषकच होईल. तुमचा प्रेमळ, कोमल व सात्विक स्वभाव लक्षात घेऊन हे प्रेमाने सुचवले आहे. स्वामी म्हणे सुख भोगिता आमोप, झालो सुखरूप आपे आप. कळावे तुम्हा सर्वांस, सर्व साधक वर्गास आणि बाळ गोपाळास आशीर्वाद. तुम्हा सर्वांचा आत्मतृप्त स्वरूपानंद. ओम राम कृष्ण हरी. श्री ज्ञानदेवाय नमः. श्री सद्गुरवे नमः. स्वामी माधवनाथ म्हणतात, आलो याची कारणासी. लहानपणापासून मुळातच माझा सात्विक पिंड असल्यामुळे ईश्वर भजन, भावभक्ती पहिल्यापासून होती. वयाच्या 10व्या वर्षी भगवद्गीतेसारखा ग्रंथ हातात आला. स्वच्छ साधं राहावं, मन निर्मळ असावं, लोकांमध्ये मिसळून त्यांची सुखदुःख समजावून घ्यावी, त्यांना शक्यतो मदत करावी अशी माझी वृत्ती प्रथमपासून होती. तरुणपणात संत वाङ्मय हातात आल्यानंतर ही वृत्ती दृढ झाली आणि त्यातूनच माझं जीवन घडलं. माझ्या जीवनात ज्या असंख्य घटना घडल्या त्या भगवंताच्या, संतांच्या आणि माझ्या सद्गुरूंच्या कृपेनंच घडल्या याविषयी मला यत्किंचितही शंका नाही. माझा भाव माळिये जेऊते नेले, तेऊते निवांतची गेले असाच आहे. जे काय जीवन घडलं त्याचा मला अत्यंत आनंद आहे. ते जीवन काय घडलं ते मी थोडक्यात इथं सांगत आहे. हे सर्व मुख्यतः वैयक्तिक आणि थोडं साधकांसाठी आहे. 30 वर्षाहून अधिक काळ रोज नियमितपणाने ध्यानधारणा झाली. पूर्वी सकाळी 5 ते 8 आणि गेली 10 वर्ष 5 ते 9 हा वेळ स्नान, संध्या, पूजा, अभिषेक यात जातो. ध्यानाचा परिणाम मन निर्मळ होण्यात आणि दिवसभराच्या सर्व व्यवहारात अलिप्तता साधण्यात झाला आहे. गेली 32 वर्ष ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांवर 10,000हून अधिक प्रवचनं झाली. यात भगवद्गीता, उपनिषद, ज्ञानेश्वरी, दासबोध, चांगदेव पासष्टी, मनोबोध, ज्ञानदेवांचा हरिपाठ, ब्रह्मसूत्र, योगसूत्र असे महान अद्वैतपर ग्रंथ आहेत.
ही प्रवचनं सुशिक्षित मंडळींमध्ये झाल्यामुळे शुद्ध परमार्थ काय आहे हे त्यांच्या अंतःकरणात रुजलं आहे. आज पुण्यासारख्या ठिकाणी हजारो सुशिक्षित मंडळी ही प्रवचनं श्रवण करण्यासाठी नित्य नेमानं येत आहेत आणि यथामती यथाशक्ती ते तत्त्वज्ञान अंगी बाणवण्याची पराकाष्ठा करत आहेत. यात बहुसंख्य मंडळी तरुण आहेत हे विशेष आहे आणि याचा मला खूप आनंद होतो आहे. प्रवचनात जेवढं माझ्या अनुभवाचं आहे तेवढंच सांगतो, जे अनुभवाचं नाही ते सांगत नाही. नामस्मरणाचा पहिल्यापासूनच मला छंद आहे. मूळ पिंड भक्तीचा असल्यामुळे सहजच जाता येता नामस्मरण होतं. नामसाधना ही सर्वात सोपी असून तिची गोडी मला माझ्या मातोश्रींच्यामुळे लहानपणापासूनच लागली होती. नामानं अंतःकरण निर्मळ होण्याला मदत होते आणि सगळ्या जगाकडे बघण्याची दृष्टी प्रेममय होते. नामसाधना आणि ध्यानसाधना एकत्रित करण्यानं स्वतःचा आणि आपल्या संगतीत येणाऱ्यांचाही उद्धार होतो असं प्रथमपासून वाटतं. लोकांनाही मी तसंच सांगत असतो. लहानपणापासून माझ्या मनात स्त्रीवर्गाविषयी विशेष करुणा आहे, कारण तेव्हापासूनच स्त्रियांची दुःख मी पाहत आलो आहे. भगिनी वर्गानंच भारतीय संस्कृती राखली असं माझं स्पष्ट मत आहे. आज सुशिक्षित समाजातील भगिनींची विलक्षण दुःख ऐकून मनाला फार क्लेश होतात. या बाबतीत कायदा फारसा उपयोगी पडत नाही. आध्यात्मिक पायावर समाजाची उभारणी झाली तरच ही दुःख कमी होण्याचा संभव आहे. शेकडो स्त्रियांच्या करुण कहाण्या ऐकून मी त्यांना ध्याननामाची साधना सांगितली आहे. त्यांच्या मनाला दिलासा, धैर्य दिलं आहे. आकाशच फाटलं आहे. सुशिक्षितात व्यसनाधीनता वाढत आहे. त्याचाच परिणाम बहुधा स्त्रियांच्या छळवादात होतो. म्हणून कुटुंबातील स्त्री पुरुष दोघांनाही परमार्थाला लावून योग्य मार्गानं जीवन जगण्याचा उपदेश मी केला आहे. त्यामुळे शेकडो स्त्रियांना त्यांच्या सुखाचा, आनंदाचा मार्ग मिळाला आहे. कित्येक मंडळींना संसारामध्ये आर्थिक सहाय्य करून त्यांचं जीवन सुस्थिर होण्यासाठी थोडीफार मदत केली आहे. या संबंधी कोणी माझ्याजवळ आनंद प्रगट केला तर मलाही आनंद होतो. मुख्य आधार परमेश्वराचा आहे हे सर्वच दुःखी जीवांना मी नित्य सांगत आलो आहे. परमेश्वराचं स्मरण केल्यानंच आपला संसार व्यसनापासून दूर राहून संसारातील शांती, प्रेम वाढेल. त्यासाठी माया अपार्टमेंट आणि अध्यात्म मंगलधाम या 2 वास्तू पुण्यात मध्यभागी सुसज्ज आहेत. शेकडो स्त्री पुरुष याचा फायदा घेऊन आपलं सांसारिक आणि पारमार्थिक जीवन समृद्ध करत आहेत. या सर्व 3 तपांच्या कर्मांनी हजारो लोकांच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी अत्यंत भाव, प्रेम निर्माण झाला आहे. सर्व लोकांच्या प्रेमामध्ये मी अक्षरशः न्हाऊन निघालो आहे. जनी जनार्दन वोळला मग काय उणे तयाला, याचं प्रत्यंतर मला माझ्या जीवनात येत आहे. या मंडळींच्या प्रेमाचं ऋण मी कदापिही फेडू शकणार नाही. या प्रेमातूनच मला प्रत्यही भगवंताचं दर्शन घडत असतं आणि तृप्त जीवन मी जगत असतो. समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी तुम्ही काय करता असं कोणी विचारल्यास मी सांगेन की सुशिक्षित समाजाच्या अंतरात जर ज्ञानोबा तुकोबा शिरले तर तळागाळापासून ते वरपर्यंतचा समाज आपोआपच सुस्थिर होईल. ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथा हे ग्रंथ सुशिक्षितांना देखील कळणं अतिशय कठीण आहे. मग सामान्यांना त्याचा अर्थ कसा कळणार? अशा वेळी हजारो सामान्य मंडळी जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांना सांगतो की तुम्ही आपलं लहान मोठं काम मोठ्या प्रेमानं परमेश्वराची सेवा म्हणून करा आणि त्याबरोबर नामस्मरण करा. ज्या पद्धतीनं सर्व जीवन गेलं त्याला माझ्या घरची सर्व मंडळी अनुकूल होती आणि आहेत. माझी पत्नी, मुलं सर्वांनी मला सर्व तऱ्हेनं साथ दिली
म्हणूनच मला हे करता आलं. आजपर्यंत जे जे कर्म झालं ते सर्व मी परमेश्वराला अर्पण करीत आहे. परमेश्वरानंच माझ्याकडून ते करून घेतलं आणि तोच ते अर्पण करून घेत आहे. मी परमेश्वराच्या चरणांजवळचा एक किंकर मात्र आहे. हे मी आज 73व्या वर्षी सगळ्या जगाला सांगू शकतो. ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. आज इथेच थांबूया. यानंतरचा 5वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.